स्वागत करतो। खरं तर 8 मार्चला दरवर्षी आपल्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने त्याच दिवशी कार्यक्रम असतो, परंतु काल खूप शिवभक्तांची अशी मांदियाळी सगळीकडे होती आणि प्रचंड गर्दी, खिचडी, पोहे म्हणजे काय ते तुमचे बटाटे वडे, साबुदाणे वडे आणि मग संध्याकाळी कुणाला तरी जायचं असतं देवाला, कुणाला काहीतरी असे सगळे नियोजन असतात आणि त्यामुळे थोडंसं आपण एक दिवस हा कार्यक्रम पुढे ढकलला आहे। त्यामुळे सुरुवातीलाच हे कबूल करतो की 8 मार्चच्या ऐवजी 9 मार्च ठेवण्यामागचे कार्यक्रम उद्देश असा होता की काल महाशिवरात्र होती। दरवर्षीप्रमाणे आरोग्य नंतर तुमचं पोलीस स्टेशन असेल, उद्योजक असेल, या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या 5 महिला उद्योजकांचा आणि नंतर 2 अशा भगिनी आहेत की त्यांची थोडीशी विशेष कामगिरी त्यांनी आता काही महिन्यापूर्वी केलेली आहे, त्यांचा एक असा विशेष कृतज्ञता पुरस्कार म्हणून आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत। आल्या सगळ्यांचंच मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। खरं तर माननीय बाजीराव ढेकाळे सध्या या पोलीस स्टेशनचे इन्चार्ज आहेत, त्यांची थोडंसं कामाची गडबड त्यांनी ते काही वेळातच या ठिकाणी येतील, त्यामुळे तुम्ही सर कार्यक्रम सुरू करा। त्याप्रमाणे आपण कार्यक्रम सुरू करत आहोत। आलेल्या सर्वांचंच पुनश्च आम्ही या दोन्ही संघटनांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्या पत्रकार संघाचे अध्यक्ष माननीय सुधीरभाऊ गुरव यांना मी विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविकपर मनोगत या ठिकाणी आपलं व्यक्त करावं। जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने 8 मार्च रोजी होणारा कार्यक्रम महाशिवरात्रीच्या पोलीस खात्याच्या व्यस्त कार्यक्रमांमुळे आपण आज सेकंड डेला दुसऱ्या दिवशी घेतोय, पण आजही अचानक पोलीस खाते एवढं कार्यक्रमामध्ये व्यस्त असतं पण डिपार्टमेंटमध्ये कामाचा व्याप, स्टाफची कमी आणि त्या अचानक उद्भवणारे इन्सिडंट यामुळे आज पोलीस खातंसुद्धा स्टाफ कमी असताना एकाच इश्यूमध्ये अडकलं आहे। त्याच्यामध्ये साहेब म्हणले की आता खूप वेळ झाला, आपण कार्यक्रम सुरू करूया। या ठिकाणी सासवड शहर पत्रकार संघाच्या वतीने मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो की कार्यक्रमाला थोडा उशीर झाला आहे आणि आपलं दप्तर या ठिकाणी बसवावं लागलं आहे। गेली 20 ते 25 वर्ष सासवड शहर पत्रकार संघ आपल्या शहरात तालुक्याच्या वतीने विविध प्रकारचे कार्यक्रम घेत असतं, त्यातलाच हा एक जागतिक महिला दिन हा अत्यंत चांगला आणि अल्पावधीत लोकप्रिय झालेला कार्यक्रम आहे। पण आज जरा वेगळ्या कार्यक्रमाची जाहिरात त्याला लागल्यामुळं आज थोडंसं जरा वेगळं वाटतं, पण हा कार्यक्रम गेल्या 8-9 वर्षांनी सुरू केला आहे। प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला या पुरुषांच्या बरोबरीने किंवा पुरुषांपेक्षा अधिकही मोलाचं काम करतात। आपला व्यवसाय असो, नोकरी असो किंवा काय आवडते छंद असो, कृषी क्षेत्र असो किंवा काही उद्योग असू द्या, याच्यामध्ये ज्या काम करतात महिला तर घरचे प्रपंच, व्याप, मुलांचं शिक्षणाची जबाबदारी किंवा अनेक जबाबदाऱ्या पार पाडत ते आपलं हे काम नेटाने पुढे घेत असतात। मग या कार्याची दखल त्या ठिकाणी घेऊन जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने त्यांचा सन्मान करावा ही एक अशी माफक एक कल्पना पत्रकार संघाच्या पहिल्यापासून डोक्यात होती आणि त्याप्रमाणे आज 8-9 वर्ष आहे हे काम आम्ही या ठिकाणी सुरू केले। आज आपण सासवड शहरात आणि ग्रामीण भागामध्ये ज्या काही महिला वेगवेगळ्या खात्यामध्ये म्हणजे पोलीस खातं आहे, आरोग्य खातं आहे, शिक्षण क्षेत्र आहे, शेती आहे, उद्योग आहे, व्यापार आहे, अशा अनेक क्षेत्रामध्ये एकदम उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांची निवड शोध घेऊन आम्ही या ठिकाणी करतो। आम्ही त्यांची माहिती संकलन करून मग त्यांना या ठिकाणी पुरस्कारासाठी आम्ही पात्र ठरवतो। मग अशा अनेक पुरस्कार आम्ही आत्ता पण 8-9 वर्ष दिले, त्या महिलांनाही त्या ठिकाणी कधी अशी साथ पाठीवर पडली तर त्यांनाही आनंद होतो। पुढच्या कार्यात त्या नेहमी अशा झोपून घेऊन काम करतात, त्याची दखल कोणीतरी घेणं गरजेचं असतं। अनेक समाजाचे लोकप्रतिनिधी, सामाजिक सेवक म्हणून आम्ही ठिकाणी याची भूमिका पार पाडत असतो। तर अशा या कार्यक्रमात या ठिकाणी उपस्थित असलेल्या मान्यवरांचं पत्रकार संघाच्या अध्यक्ष या नात्याने मी आपलं स्वागत करतो आणि पुढील सत्र हेमंतराव दातोरे यांच्या वस्तू करतो किंवा तुमच्या आमच्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा दिवाळी पाठ कार्यक्रम असतो। त्या व्यतिरिक्त तिळगुळ समारंभ खरं तर बरीच म्हणजे यावेळेस तिळगुळ घ्यायला आली नाहीत, का माहीत नाही मला, तर सगळ्यांना आम्ही खरं तर आवर्जून असं निमंत्रण दिलं होतं। 15 जानेवारीला पालखी तळावर पत्रकारांचा तिळगुळ समारंभ झालेला होता। लक्षात ठेवा, इथून पुढे जानेवारी महिन्यात संक्रांतीच्या आधी किंवा थोडंसं नंतर कार्यक्रम असतो पांढरे मॅडम, त्यामुळे जवळ आवर्जून तिळगुळाच्या कार्यक्रमाला सगळ्यांनी उपस्थित राहायचं हे आत्ता तुम्हाला या ठिकाणी सांगतोय। त्याप्रमाणे आम्ही हिंदू मुस्लिम ऐक्य सातत्याने आम्ही प्रयत्न करत असतो। त्याचा एक भाग म्हणून आम्ही इफ्तार पार्टी पत्रकारांची दरवर्षी मस्जिदमध्ये होत असते। असे वेगवेगळे कार्यक्रम नुसतं बातमी देणं आणि त्या छापून येणं आणि ते आले की तुम्हाला फोन करणं, कशी घ्यायला आली बातमी, आले का नाही नाव, हे सांगण्यापेक्षा काही सामाजिक थोडंसं भान
सासवड शहर पत्रकार संघ गेली कित्येक वर्ष म्हणजे 2006 पासून खरं तर हा पत्रकार संघ कार्यरत आहे, म्हणजे जवळजवळ आता 18 वर्ष झाली त्याला. तर वेगवेगळ्या अशा उपक्रमांनी कायम पत्रकारांची जे हे असते सहभाग असतो, त्याचाच एक भाग म्हणून आजचा हा जागतिक महिला दिवस आहे. खरं तर काय या ठिकाणी खरं तर आता थोडासा कार्यक्रमाचा आपण असा बदल करणार आहे की आपण सन्मान चिन्ह आणि तिचा पुरस्कार आहे तो मुख्य साहेबांच्या हस्ते देणार आहोत. तर तत्पूर्वी खरं तर मी ज्यांना हा पुरस्कार मिळणार आहे त्यांची मनोगत मी अगोदर खरं तर व्यक्त करायची अशी अपेक्षा आहे. खरं तर कार्य एक मिनिट साहेब या ठिकाणी आलेले आहेत. आपण API माननीय बाजीराव डेकाळे सर. मी खरं तर साहेब सगळ्या उपस्थितांना सांगितलं की पोलीस स्टेशनचं कशी गडबड असते, एक तासभर खरं तर आम्ही ते अनुभवतोय. बस आपण सगळ्यांनी बसावं. या ठिकाणी प्रास्ताविक कार्यक्रम झालेला आहे आणि पुढच्या कार्यक्रमाला आपण लवकर सुरुवात करणार आहोत. त्यामुळे 5 महिलांचा खरं तर जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं महिलांचा सत्कार होतो. मी गेल्या वर्षी म्हणून होतो. खरं तर एकच दिवस असाच म्हणजे बेंदूर किंवा बैलपोळा कसा साजरा करतात तसं काय होतं हे मला कळत नाही. खरं तर वर्षाचे 360 दिवस महिला ही कार्यरत असते आणि मग ती एकच दिवस तिला का सत्कार केला जातो किंवा काय तो हरकत नाही. हेही नसे थोडके की ना किमान त्या दिनाच्या निमित्ताने का होईना महिलेची तुम्हाला सगळ्यांना जाणीव होते किंवा तिची आठवण होते किंवा तिचा सत्कार करावा अशी भावना तुमच्यात निर्माण होते. हेही नसे थोडके आणि म्हणूनच त्या दिनाच्यासाठी आमच्या सगळ्यांच्या वतीने मी सगळं ते खरं तर शासनाला ज्यांनी हा 1910 साली आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचं सूचित केलं किंवा त्याची ती घोषणा झाली आणि नंतर 1943 साली भारतामध्ये पहिला जागतिक महिला दिवस साजरा झाला म्हणजे 33 वर्षांनी आणि तेव्हापासून आपण दरवर्षी 8 मार्च हा जागतिक महिला दिवस म्हणून साजरा करत आहोत. साहेब आपण 5 वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांचा या ठिकाणी आज सन्मान करत आहोत आणि पोलीस स्टेशन आणि पत्रकारांचे जवळजवळ 8-10 वर्ष झाले की संयुक्त कार्यक्रम हा आहे. आपण या कार्यक्रमाला आज प्रमुख अतिथी आणि या पोलीस स्टेशनचे प्रमुख अधिकारी म्हणून उपस्थित राहिले म्हणून पत्रकारांच्या वतीनं माननीय सुधीर गोरे यांना मी विनंती करतो की गुलाब पुष्प आणि श्रीफळ देऊन आणि शाल देऊन साहेबांचा या ठिकाणी सन्मान करावा. भाऊ इकडं खरं तर पोलीस स्टेशन आणि पत्रकार कार्यक्रम साहेबांचा सत्कार आम्ही करणं म्हणजे तसं संयुक्त नाही परंतु पत्रकारांच्या वतीनं एक कृतज्ञता म्हणून खरं तर आम्ही आज डेकाळे साहेबांचा या ठिकाणी सन्मान करत आहोत. आपण पुढील कार्यक्रमाला लगेचच वळत आहोत. यत्र नारेषु पूज्यते ब्रह्मते तत्र देवता म्हणजे ज्या ठिकाणी स्त्रीचा सन्मान होतो ज्या ठिकाणी स्त्रीचं थोडीशी इज्जत राखली जाते पद सांभाळली जाते त्याच ठिकाणी खरं तर देवाचा अधिवास असतो किंवा त्या ठिकाणी शक्तीचा अधिवास असतो अशी एक आपल्या संस्कृतीमध्ये म्हण आहे. आणि म्हणून जिथं स्त्रीचा सन्मान होतो त्या ठिकाणी देवीचा वास असतो त्या ठिकाणी शक्तीचा वास असतो आणि तीच विचारधारा पकडत आम्ही आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आज खरं तर वेळ खूप कमी आहे आणि म्हणून अत्यंत थोडक्या वेळात आपण खरं तर हा कार्यक्रम उरकणार आहोत. मी आपल्या पुढच्या कार्यक्रमामध्ये ज्याचा सन्मान या ठिकाणी होणार आहे त्या सन्मान पत्राचं वाचन आणि सन्मानपत्राचं पुरस्काराचं वितरण या ठिकाणी सुरू करणार आहोत. आमच्या पत्रकार संघाला सातत्याने मदत करणाऱ्या आमच्या सहयोगी किशोरी पवार कायम सातत्याने पत्रकारांच्या उपक्रमामध्ये त्या पाठीशी असतात. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी सन्मानपत्राचं वाचन करावं. ज्या पुरस्कारार्थींचं नाव ठोकलं जाईल त्यांचं सन्मानपत्राचं वाचन आधी किशोरी पवार करतील. वाचन संपल्यानंतर पुरस्कारार्थी पुढे येऊन साहेबांच्या हस्ते आपला सन्मान स्वीकारायचा आहे. किशोरी पवार. नमस्कार. सासवड शहर पत्रकार संघ व सासवड पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांचा सन्मान करण्यासाठी आज आपण सगळेजण येथे जमा झालेले आहात आणि सर्व महिलांचं मी मनापासून स्वागत करते. सर्व पुरुषांचंही स्वागत करते कारण असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी स्त्री मागे एक पुरुष असतो तसंच एका प्रत्येक स्त्री मागे जसं एका प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते तसंच प्रत्येक यशस्वी स्त्री मागे एक पुरुषच नाही तर तिचं अख्खं कुटुंब असतं आणि आज फक्त त्या स्त्रीचा सन्मान नाहीये जिने कर्तृत्व गाजवलेले आहे तर तिच्या कुटुंबाचाही हा सन्मान आहे. तर मी त्या सर्व कुटुंबियांचं आणि त्या स्त्रीचं म्हणजे ज्या कर्तृत्ववान आहे त्यांचंही आज अभिनंदन करते आणि जास्त वेळ न घालवता कार्यक्रमाला सुरुवात करते. पहिल्या पुरस्कारार्थी ज्या आपल्या आहेत
त्या आहेत सौ पद्मिनी विठ्ठल धायगुडे, अधिपरिचारिका, ग्रामीण रुग्णालय सासवड. सन 2005 पासून शासकीय आरोग्य सेवेत कार्यरत राहून आपण आजपर्यंत हजारोंच्या संख्येने रुग्णांना वैद्यकीय उपचार करून एक वेगळे सामाजिक काम करीत आहात. बारामतीच्या पिंगळे परिवारातून आपण विवाहबद्ध होऊन पद्मिनी धायगुडे झाला. बारामती तालुक्यातील सुपे येथून सेवेचा प्रारंभ करत आपण यवत व सध्या सासवड ग्रामीण रुग्णालयात अधिपरिचारिका म्हणून काम करत आहात. रुग्णांना दैनंदिन आरोग्य सेवा देण्याबरोबरच रुग्णालयातील आरोग्य सुविधा, कर्मचाऱ्यांच्या कामाचे व्यवस्थापन, कार्यालयीन देखभाल व्यवस्था या कामात एक प्रमुख म्हणून आपण आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. तालुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या 30 बेडच्या ग्रामीण रुग्णालयात आणि जिथे प्रतिदिनी 300 ते 400 रुग्ण आरोग्य सुविधेचा लाभ घेतात त्या ठिकाणी एक महिला म्हणून आपले कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे. आपल्या या विशेष कार्याचा गौरव म्हणून आज 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सासवड पोलीस स्टेशन व पत्रकार संघ सासवड शहर आपला विशेष सन्मान करत आहे. आपल्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. शाल, श्रीफळ, गुलाब पुष्प, सन्मानपत्र आणि सुंदर अशी साडी असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. साडी म्हणजे थोडं त्यावर जोरदार टाळ्या का समोर जरा सगळे समोर बघत आहे. इथे बघा समोर इथे. पुढील पुरस्कारार्थी आहेत सौ सविता दिलीप गीते, महिला उद्योजिका. सासरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने गेली 15 वर्षाहून अधिक काळ मसाला, कुरडया, शेवया, पापड व विविध प्रकारची दळणे तसेच दिवाळीचे फराळाचे पदार्थ आणि त्याबरोबरच पारंपरिक चुना विक्रीचा व्यवसाय करून आपण कुटुंबाचा मोठा आधार बनला आहात. महिला बचत गटाच्या माध्यमातून बँकेकडून कर्ज काढून आपण व्यवसायासाठी विविध स्वरूपाची मशिनरी खरेदी करून व्यवसायाला गती दिली. माहेर सातारा येथे व्यवसाय करण्याची गरज नसल्याने सासरी आल्यावर मात्र स्वतःला एक उत्तम व्यावसायिक म्हणून आपण सिद्ध केले आहे. 6 वर्षांपूर्वी ऐन उमेदीच्या काळात असलेल्या सूरज या मुलाचा अपघाती मृत्यू पचवून आपण पुन्हा जोमाने उभे राहिला. दुसरा मुलगा ओंकार यास दिल्ली, हरियाणा आदी ठिकाणी पाठवून एक नामांकित मल्ल बनविण्याचे महत्त्वपूर्ण काम आपण केले आहे. त्यानेही सुवर्ण पदक पटकावत आपल्या मेहनतीला सलाम केला आहे. आपल्या या कार्यकर्तृत्वाचा गौरव म्हणून आज 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सासवड पोलीस स्टेशन व पत्रकार संघ सासवड शहर आपला विशेष सन्मान करत आहे. आपल्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. आपण आपला सन्मान स्वीकारावा ही नम्र विनंती. भाऊ सगळे समोर जरा. इथे बघा समोर सर इथे. आणि मान्यवरांचे आभार. पुढील पुरस्कार आहे श्रीमती कांताबाई विठ्ठल खुडे, सफाई महिला कर्मचारी. घरची परिस्थिती बेताचीच असताना व 10-12 वर्षापूर्वी पतीचे निधन झाल्यावर 2 मुलांचे संगोपन व एकूणच कुटुंब व्यवस्था चालवण्यासाठी आपण गेली अनेक वर्ष सासवड नगरपालिकेत सफाई कामगार म्हणून काम करत आहात. भल्या पहाटे आपली शहर स्वच्छतेची जबाबदारी आपण अनेक वर्ष प्रामाणिक राहून पार पडत आहात. आपल्यासारख्या अनेक महिला सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणजे सासवड नगरपालिकेला अनेक वर्ष स्वच्छतेचे मानांकन मिळत आहे. यावर्षी देशात सर्वाधिक स्वच्छ शहर हा बहुमान प्राप्त होण्यात आपल्यासारख्या तळागाळात काम करणाऱ्या व्यक्तींचा मोलाचा वाटा आहे. गेली 20 वर्षाहून अधिक वेळ पालिकेच्या सफाई महिला कामगार म्हणून आपण करत असलेल्या कामाची दखल घेत आज 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सासवड पोलीस स्टेशन व पत्रकार संघ सासवड शहर आपला विशेष सन्मान करत आहे. आपल्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. समोर बघायचं.
भाऊ समोर सगळे. सौ मनीषा सुजित बडदे, सामाजिक कार्यकर्त्या. सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या व महिलांसाठी सातत्याने विविध उपक्रमांद्वारे रोजगार संधी मिळवून देणाऱ्या सौ मनीषा सुजित बडदे यांचे शिक्षण BA पर्यंत झाले आहे. समाज कार्याचा वसा स्वीकारत त्यांनी आजपर्यंत विविध उपक्रम राबवले आहेत. वीर बाजी पासलकर शाळा सासवड येथे वृक्ष लागवड व संगोपन, सासवड नगरपालिकेच्या स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग, सार्थक अनाथ आश्रमाला वेळोवेळी मदत, वाघिरे हायस्कूलमध्ये पालक व शिक्षक संघाचे अध्यक्ष पदाची उल्लेखनीय कामगिरी, तसेच गरजू महिलांसाठी रोजगार निर्मितीकरिता विविध प्रकारच्या योजना व मोफत प्रशिक्षण देत बेकरी उत्पादने, फुलमाळा, पर्स, अगरबत्ती, मेणबत्ती बनविण्याचा रोजगार अनेक महिलांना मिळवून दिला आहे. मोठा मुलगा सिव्हिल इंजिनियर तर छोटा मुलगा इंटिरियर डिझायनर असून त्यांचे स्वतःचे व्यवसाय त्यांनी सुरू केले आहेत. या कामाबरोबर कुटुंबाचीही जबाबदारी आपण उत्तमरित्या पार पाडत आहात. आपल्या या समाजोपयोगी कार्याचा गौरव म्हणून आज 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सासवड पोलीस स्टेशन व पत्रकार संघ सासवड शहर आपला विशेष सन्मान करत आहे. आपल्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. पुरस्कारार्थी आपला सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यावं ही नम्र विनंती. चला सगळे एकदा समोर. अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. पुढील सन्मान आहे सौ हेमा निवृत्ती मेत्रे भुजबळ, महिला पोलीस कॉन्स्टेबल. पुरंदर तालुक्यातील वाल्हे गावी 12वी पर्यंतचे शालेय शिक्षण घेत असताना कुटुंबाचा एक आर्थिक आधार होण्याच्या दृष्टीने वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी आपण पोलीस खात्यात रुजू होऊन आपली कारकीर्द सुरू केली. वेल्हा, राजगड व सध्या सासवड येथे आपण महिला पोलीस म्हणून गेली 12 वर्ष जबाबदारी पार पाडत आहात. बारनिशी, निर्भया पथक, गुन्हे शाखा इत्यादी विभागात कार्यरत राहून सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीद वाक्याशी प्रामाणिक राहत आपण यशस्वी वाटचाल करत आहात. सन 2016 मध्ये विवाहित होऊन आपण सासवडच्या सौ हेमा अतुल मेत्रे झालात. 2 वर्षापूर्वी शार्दूल व शुभ्रा या जुळ्यांना जन्म देऊन आपण कुटुंबाबरोबरच पोलीस खात्याची धुरा समर्थपणे पेलत आहात. आपल्या या विशेष कार्याचा गौरव म्हणून आज 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सासवड पोलीस स्टेशन व पत्रकार संघ सासवड शहर आपला विशेष सन्मान करत आहे. आपल्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. समोर सगळे. आणि मान्यवरांचे देखील आभार. खरं तर 1908 साली न्यूयॉर्कमध्ये महिलांनी पहिला उठाव केला होता. एकत्र येऊन आपल्या न्याय्य हक्कासाठी त्या लढल्या होत्या. आज आपण बघतो की म्हणजे 100 वर्ष झाल्यानंतरही महिलांनी एकत्र येण्याचं प्रमाण कमी आहे. म्हणजे फक्त पैठणीचा खेळ असला तरच महिला जास्त प्रमाणात एकत्र असतात किंवा कुरड्या पापड करायच्या असतील तर 4-5 जण एकत्र येऊन ते काम करतात हे आपण पाहतो. पण त्यांच्या न्याय्य हक्कासाठी म्हणून किंवा त्यांना एखादी गोष्ट सन्मानाने मिळवायची म्हणून त्या एकत्र येताना आपल्याला दिसत नाही. खरंच हा अभाव कमी होऊन महिलांचा प्रभाव समाजात वाढावा हीच एक इच्छा महिला म्हणून मला वाटते. आणि जेव्हा स्त्रीचा मताचा सन्मान केला जाईल तेव्हाच प्रत्येक दिन हा महिला दिन म्हणून साजरा केला जाईल. फक्त एकाच दिवस हा महिला दिन म्हणून साजरा होऊ नये. आणि धन्यवाद. खरं तर हेमंत काका तागोले यांचे मी विशेष आभार मानते की त्यांनी मला इथे हे सन्मानपत्र वाचनाची संधी दिली. थँक्यू. सन्मान करावा. किशोरी पवार त्यांना हे करतो. जोरदार टाळ्या करा त्यांच्यासाठी. समोर. किशोरीने आता खरं तर खंत व्यक्त केली की एवढे पुरस्कार आहेत आणि खरं तर कुटुंबीय थोडंसं आपण सांगायचं आणि आपल्या वाचन पुढे चालू करायचं.
तर या 5 पुरस्कारानंतर आपण 2 आपल्या सासवडच्या कन्या आहेत की ज्यांनी थोडीशी वेगळी अचिव्हमेंट केलेली आहे, त्यांचाही सन्मान आपण साहेबांच्या हस्ते करणार आहे. त्यातली पहिली आहे आपली हर्षदा गणेश उबाळे. खरं तर ही भरतनाट्यममधली एक गुणी कलाकार, नृत्यांगना. नुकताच तिला मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र आयटॉल कलारत्न पुरस्कार तिला मिळाला. अनेक वेगवेगळे पुरस्कार तिने यापूर्वी मिळवलेले आहेत. हर्षदा गणेश उबाळे याला मी विनंती करतो की आपण कृपया पुढे येऊन आपला सन्मान स्वीकारा. स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ आणि गुलाब पुष्पदेवी साहेबांनी तुला सन्मान करावा. हर्षदा गणेश उबाळे मुंबईच्या गंधर्व महाविद्यालयात विशारद पदवी प्राप्त केलेल्या आणि वयाच्या 14व्या वर्षी आरोग्यक्रम ही पदविका तिने प्राप्त केली. जोरदार टाळ्या करतोय हर्षदासाठी. ऑस्करवाडी वेब सिरीज आहे, मला त्यामध्ये ती रियाची तिने प्रमुख भूमिका केलेली. ऑस्करवाडी वेब सिरीज मध्ये रिया ही प्रमुख भूमिका तिने केली होती. जोरदार टाळ्या हर्षदा गणेश उबाळेसाठी. त्यानंतर आपली दुसरी कन्या आहे अश्विनी विकास राठोड. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या सरळ सेवा परीक्षेमध्ये नुकतेच अश्विनीने स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकपदी तिची निवड झालेली आहे. तर BE सिव्हिल पदविका प्राप्त केलेली अश्विनी अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातली साहेब आहे आणि तिच्या या यशाबद्दल खरं सगळ्याच आमच्या सासवडकरांना त्याचा विषय अभिमान आहे. मी अश्विनीला विनंती करतो की तिने पुढे येऊन आपला सन्मान स्वीकारावा. अश्विनी विकास राठोड. मला तर आई आलेली आहे, मम्मीला बोलवा. विकास राठोड म्हणजे बऱ्याच जण सासवडकरांना आपण लग्न म्हणून आपण त्याला घरी पण म्हणतो. लग्न म्हणलं की लोकांना फक्त विकास राठोड लोकांच्या लक्षात येत नाही. समोर तुझ्यासाठी जोरदार टाळ्या. धन्यवाद सर्वांच्याच सगळ्यांच्याच या ठिकाणी पुणे शहरामध्ये स्वागत, आभार. काका मला इथं बोलण्याची संधी दिली. खरं तर जागतिक महिला दिन हा महिलांसाठी एकच दिवस त्यांचा सन्मान करण्यासाठी साजरा करतो आपण. पण खरंच घराघरात आजकाल मी पाहते की खरंच ज्या नारीला ते सन्मान पाहिजे, त्या शक्तीचा तिचा आदर व्हायला पाहिजे, तो खऱ्या अर्थाने होत नाही. आणि मला हेच त्याची दिलगिरी वाटते आम्हाला. पण खूप काही असे आमच्या इथं पण असे लोक आहेत की ज्यांनी एका महिलेला बाहेर पडून काम करण्यासाठी खूप साथ दिली आहेत. त्याचे खूप उत्तम उदाहरण म्हणजे आमचे पप्पा, मोहन पप्पा, ज्यांनी आम्हाला की तुम्ही शिका, मोठे व्हा आणि सन्मान कमवा या जगात, याच्यासाठी आम्हाला खूप काही मार्गदर्शन केलं. त्यांच्याबद्दल मी आज हे व्यासपीठ मिळालं त्याच्यावरती मी त्यांचा आभार मानते. आणि खरं मला म्हणजे ज्या ठिकाणी पोलीस स्टेशनची पायरी चढायला पण लोकांना भीती वाटते, तिथं आज आम्हाला पुरस्कारांसाठी बोलवलं, त्याच्याबद्दल आम्हाला खूप आनंद व्यक्त करायचा वाटतोय. आणि सरांनी याची वेळ काढून आम्हाला तो दिला, त्याच्याबद्दल मी त्यांच्या मनापासून आभार मानते. आणि इथेच माझे 2 शब्द संबंधित. धन्यवाद. सगळ्यात प्रथम सगळ्यांचे मनापासून आभार. सासवड पोलीस ठाणे आणि पत्रकार संघ यांच्या वतीने आज हा मला खरं तर सत्कार सन्मान केला माझा. खरं तर त्या दिवशी मी ऍक्च्युली शूटमध्ये होते आणि मला बाबांचा फोन आला की असं असं आहे तर तू पटकन माहिती पाठव. तर आता माझ्या डोक्यात पहिला विचार आला की का मला का म्हणून. अनेक कर्तृत्ववान महिला आहेत, तशी पाहायला गेलं तर मी फार काही वयाने मोठी नाहीये किंवा मला हा सन्मान द्यावा वगैरे. पण बाबा म्हणले नाही असं असं आहे. तर तेव्हा कुठंतरी वाटलं आणि खूप छान वाटलं की एक स्त्री म्हणून खूप अभिमान वाटला. आणि आजकालची स्त्री ही खरंच खूप सक्षम आणि प्रगतशील आहे. कारण आता इथे बऱ्याच आई आहेत, तर मी सुद्धा माझ्याच आईकडे बघून सगळं शिकलेली आहे की सगळं घर सांभाळून, कुटुंब सांभाळून इतक्या वर्ष तिने सगळं काही कसं मॅनेज केलंय. आणि आता सुद्धा एवढं मला शूटला जायला लागतं, इकडे तिकडे जायला लागतं. तर असं नाहीये मला बंधन की तू घरातच थांब आणि कामच कर घरातली आणि हे सगळं करूनच जा. अगदी माझा बाबा सुद्धा आणि माझी आई सुद्धा, म्हणजे कृष्णाला एवढी सूट नाहीये, माझ्या बाबाला तेवढी मला सूट आहे की तुला जे पाहिजे ते कर. पण खरं तर ही सूट दिली ना तर मुली वाईट याला जात नाही किंवा असं काही म्हणजे ते विचारच येत नाहीत मनात की आपण कुठल्या वाईट गोष्टींना जावं. कारण तेवढा मनात विश्वास असतो की नाही आपल्या आईबाबांनी आपल्याला एवढं स्वातंत्र्य दिलंय ना तर मग त्याचं काहीतरी चीजच झालं पाहिजे. त्यांचा विश्वास असतो एवढा तर तो सार्थ लावला पाहिजे. आणि
अगदी 4 वर्षाचे होते, 4 पण नाही 3.5 वर्षांचे होते. खरं तर मी या क्षेत्रात येण्याचं कारणच माझे आई बाबा आहेत. कारण लहानपणापासून मी फक्त माझ्या आई बाबांसोबतच वाढलेली आहे आणि जे काही असतील आमच्या सोसायटीमधले मी बघितलंय त्यांचं स्ट्रगल, की कसं त्यांनी मला लहानाचं मोठं केले आणि जे काही संस्कार आहेत किंवा मी आज जी काही उभी आहे आणि मी जे काही करतेय ते सगळं माझ्या आई बाबांमुळे करतेय. माझ्याकडे आता मुली आहेत क्लासला शिकायला छोट्या छोट्या, तर तेव्हा कुठेतरी असं वाटतं की नाही, माझी आई सुद्धा शिक्षिका आहे तर ती एवढ्या मुलांना शिकवत असते, तर ती जे संस्कार करते ना त्या मुलांवरती, सो माझी पण एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे. मी तिला बघून शिकते की त्या मुलींवरती पण तसे संस्कार झाले पाहिजेत. आणि आज 8 मार्च बाबाने मला सांगितलं की असं असं आहे. यामागे खूप पुरस्कार मिळाले, खूप स्टेज शो केले, ऑन कॅमेरा काम केलं, अजूनही करतेय. ते पण सगळं आई बाबांच्या सपोर्टमुळेच करतेय. आणि मला सगळ्यांना, म्हणजे इथे मुली पण आहेत महिला पण आहेत, की ती ही खूप महत्वाची असते. म्हणजे ती घरात नसली की घर पण नसतं घराला. अजून पण आई कुठे अशी गेली 1-2 दिवस किंवा नाही असं करमत नाही घरात, असं सुनं सुनं वाटतं. करते ती बडबड दिवसभर, पण तिची बडबड असल्याशिवाय करमत नाही घरात. त्याच्यामुळे जे काही आहे ती मी माझ्या आई बाबामुळे आहे. आणि नक्कीच मला या पुरस्कारामुळे खूप प्रोत्साहन मिळालं आणि अजून असेच प्रामाणिक कष्ट करेन आणि खूप मेहनत करेन आणि यशाच्या उच्च शिखरावरती जाईन आणि आई बाबांचं नाव मोठं करेन. आणि सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही सगळ्याजणी खूप सक्षम आहात. स्त्री ही खूप शक्तिशाली आणि ताकदवान आहे. सगळ्यात जास्त मोठं वरदान तिच्याकडे. त्याच्यामुळे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मी पद्मिनी धायगुडे, ग्रामीण रुग्णालय सासवड इथे 5 वर्षापासून कार्यरत आहे. अधिपरिचारिका या पदावर मी काम करत आहे. पहिल्यांदा सर्वप्रथम मी सासवड पोलीस ठाणे सासवड व पत्रकार संघ सासवड यांचे आभार मानते. त्यांनी मला आज जागतिक महिला दिनानिमित्त इथं बोलवलं आणि मला तो पुरस्कार दिला. मी थोडक्यात माहिती सांगते की माझा प्रवास कसा सुरू झाला. म्हणजे आता मी 19 वर्ष झाली नोकरी करते, पण जेव्हा मी लहान होते तेव्हा माझे आई वडील, म्हणजे मी बारामतीची पिंगळे कुटुंबातली आहे, तर मी लहान होते तेव्हा मला असं वाटायचं की मला काहीतरी करायचे. म्हणजे खूप काही नाही केलं तरी मी 10 रुपये का होईना पण माझे मी स्वतःचे कमवून. आई वडिलांची परिस्थिती बेताचीच होती, शेती वगैरे करायचे, म्हणजे अजूनही करतात. आणि मी तेव्हा लहानपणापासूनच शाळेत हुशार होते, पण असं वाटायचं की काहीतरी करायचं काहीतरी. 10वीत पण माझा 2रा नंबर आलेला त्यावेळी, विदाऊट ट्युशन विदाऊट क्लास वगैरे, फक्त जे काही तुम्ही शाळेत शिकवता त्याच्यावरच मी शिकलेले. आणि त्याच्यानंतर मग 11वीत गेले, 11वी कंप्लीट झाली, 11वी सायन्स झाली, 12वीला गेले. 12वीला गेल्यानंतर मग स्थळ यायला लागलं. स्थळ आल्यानंतर म्हणजे त्यावेळी 2001ला माझं लग्न झालं. 17व्या वर्षीच माझ्या वडिलांनी लग्न केलं. मग जेव्हा माझ्या सासूबाई वगैरे मला पाहायला आल्या तेव्हा मग मी त्यांच्याशी बोलले, मला शिकायचे, मला काहीतरी करायचे, माझ्या पायावर उभं राहायचे. मग आमच्या सासूबाईंनी माझ्याशी बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही तुला अजिबात म्हणजे घरात बसवून ठेवणार नाही, तुझं शिक्षण आम्ही काय पूर्ण करणार नाही, असं होणार नाहीये, तू काळजी करू नको, तू लग्न कर, बघूयात नंतर. त्यावेळी माझे मिस्टर पण ह्याच्यात होते, कारखाना ऊस कारखाना असो त्याच्यामध्ये कामाला होते ते त्यावेळी. मग त्यांची पण ते पण काही गव्हर्नमेंट सर्व्हिसला नव्हते. मग मला 12वी त्यांनी माझी कंप्लीट केली लग्न झाल्यानंतर सासू-सासऱ्यांनी. सासूबाई म्हणजे खमक्या होत्या, त्या मला म्हटल्या तू लग्न कर, काही अडचण येणार नाही, शिक्षणाची जबाबदारी माझी राहील. मग लग्न झाल्यानंतर 12वी कंप्लीट केल्यानंतर मग आता काय करायचं, त्यावेळी B.Ed होतं, नर्सिंग होतं. त्याच्यामध्ये माझ्या ज्या नंदुबाई होत्या तसं सुनला होत्या त्यावेळी, त्या पण अधिपरिचारिका या पदावर काम करत होत्या. त्या मला म्हटल्या तुला चांगले मार्क्स आहे, तू गव्हर्नमेंटला एक फॉर्म भर, बघूयात म्हणले काय होते. तसं सुनला भरला. ससूनला 2रा नंबर होता माझ्या मेरिट लिस्टला. सातारला 1ला नंबर होता. सातारमध्ये माझं ॲडमिशन झालं. 3 वर्ष मी ट्रेनिंग कंप्लीट केलं नर्सिंगचं. ते 3 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर मला गव्हर्नमेंटची नोकरी 3 महिन्यातच लागली. म्हणजे मी जुलैला पास आउट झाले 2005ला आणि मी नोव्हेंबर 2005ला गव्हर्नमेंटची नोकरी लागली. कारण जे सातारचं जे ट्रेनिंग आहे ते गव्हर्नमेंटचं ट्रेनिंग आहे आणि ते बॉन्डेड ट्रेनिंग असल्यामुळं तुम्ही जेव्हा मेरिटमध्ये तुम्हाला घेतात, मेरिटच्या बेसवर घेतात, तर घेतल्यानंतर बंधपत्रित म्हणून तुम्हाला त्यांनी नोकरी द्यायची, त्यांची हमी असते. तर मग पहिली अपॉइंटमेंट माझी 2005मध्ये सुपा बारामती इथे झाली. तिथं मी 6 वर्ष यशस्वीपणे रुग्णसेवा केली. त्याच्यानंतर माझी बदली झाली
ग्रामीण रुग्णालय यवतमध्ये. तिथं मी 8 वर्ष नोकरी केली यशस्वीपणे, तिथं पण व्यवस्थित काम केलं. तिथून आता इथं मी 5 वर्ष झालं काम करते. आणि मला सर्व महिलांना हे सांगायचं आहे की प्रत्येकानं काहीतरी मनात ठरवून राहिलं पाहिजे की शिक्षण किती महत्त्वाचे. जर तुम्ही शिकला तरच तुम्ही वाचाल, म्हणजे वाचाल तर वाचाल. तो ते जी म्हण आहे, जे बोललेलं आहे त्याप्रमाणे शिक्षण खूप महत्त्वाचं आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. आणि त्याप्रमाणे मी तर म्हणजे मला जसं लहानपणी शाळेमध्ये जे शिक्षक होते ते शिकवायचे, तुम्ही शिकलं पाहिजे, तुम्ही हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, तेव्हा मला वाटायचं काही का असे ना. पण माझ्या आणि मधला जो प्रवास होता तेव्हा माझं लग्न झालं 1 वर्षानंतर माझं मिस्टर कंत्राटी ग्रामसेवक म्हणून लागले, ते कोल्हापूरला होते. जो मधला प्रवास होता 3 वर्ष मी 4 वर्ष शिक्षण घेतलं लग्नानंतर. तर तो जो मधला प्रवास ते 4 वर्ष. आणि माझे मिस्टर इथे आले 2011 मध्ये, त्यांची बदली झाली सासवडमध्ये. तर ते इथं तर ग्रामसेवक म्हणून आहेत. 9 वर्ष आम्ही लांब राहिलो पण एकदम व्यवस्थित झालं. त्याच्यामुळे हां इथंच आहे ते. त्यांना सांगितलं होतं मी, पण त्यांना आता ते मार्च एंडची वसुलीची कामं चालू आहे, त्याच्यामुळे ते काय येऊ शकले नाही. आणि मधला काळ 2 मुलं झाली, 1 मुलगा 1 मुलगी. मुलगी माझी जवाहर नवोदय विद्यालय शिरूर येथे शिकलेली आहे. नंतर वर्गात राहतो. तत्पूर्वी मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी मनोगत पण आपले 2 शब्द या ठिकाणी व्यक्त करावे. स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मदाती जिजाऊ माता, त्याचप्रमाणे स्त्री शिक्षणासाठी ज्यांनी शेण अंगावरती घेतलं अशा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, त्याचप्रमाणे प्रशासन कसं असावं हे ज्यांनी शिकवलं अशा अहिल्यादेवी होळकर यांना वंदन करतो. आज या ठिकाणी 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त सासवड शहर पत्रकार संघ आणि सासवड पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आपण हा महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. खरं तर या कार्यक्रमाचं मला सुरुवातीला मगाशीच आमचे भगत मेजर यांनी सांगितलं, धावपळीमध्ये माझ्याही लक्षात नव्हतं. मला अगोदर कोणीतरी बोलल्यासारखं वाटतं, पण एवढी धावपळ आहे की त्यामध्ये माझ्याही लक्षात नाही. आणि या ठिकाणी मला तर प्रमुख पाहुणे म्हणूनच हे केलेलं आहे. त्यामुळं तर प्रमुख पाहुणे म्हणून काय बोलायचं. तर ठीक आहे, सर्वप्रथम कितीही धावपळ असली तरी मी या ठिकाणी ज्या आता या सत्कार मूर्ती किंवा माता भगिनी आहेत ज्यांचा या ठिकाणी सन्मान केला त्यांचं मी अभिनंदन करतो. खरं पाहिलं तर स्त्रियांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर जुन्या काळी किंवा मागच्या आपल्या 1, 2, 3 पिढ्या जरी बघितलं किंवा त्यावेळी आपण फक्त महिलांकडे चूल आणि मूल या संकल्पनेतून बघत आलेलो आहे. आणि जर विचार केला तर स्त्रियांवर जो अत्याचार होतो, जर बारीक विचार केला तर स्त्रियांवर जो अत्याचार होतो तो आपणच सुरुवातीपासून घरापासून चालू होतो. म्हणजे आपले आई वडील असतील, म्हणजे पोटामध्ये जन्म होण्यापासून हे अत्याचार चालू असतात. तुम्ही बघा, आपण लग्न झाल्यानंतर म्हणा किंवा ज्यावेळेस बाळ जन्माला येतं त्यावेळेस काही लोक सोनोग्राफी करतात किंवा म्हणजे तिथूनच आपण द्वेष सुरू करतो. त्याच्यानंतर ज्यावेळेस जन्म होतो त्यानंतरही स्त्रीवरचा अत्याचार चालू राहतो. म्हणजे आपण वंशाचा दिवा म्हणतो मुलांना, किंवा घरामध्ये सुद्धा बघा जुन्या काळी जेवताना सुद्धा पुरुष अगोदर जेवायचे आणि नंतर महिला जेवायची. म्हणजे अशा वेगवेगळ्या टप्प्यावरती तुम्ही शिक्षणामध्ये सुद्धा बघा,
मुलांना चांगलं शिक्षण दिलं जातं आणि मुलींना त्या प्रमाणात कमी शिक्षण दिलं जातं किंवा लवकर लग्न केले जातात. म्हणजे अशा वेगवेगळ्या टप्प्यावरती महिलांवरती अत्याचार होत असतात. लग्न झाल्यानंतरही सासरच्या घरी हुंड्यासाठी असेल किंवा शेतातील काम असेल, इतर कुठल्याही मार्गाने त्या ठिकाणी छळ महिलांचा होत असतो. कारण आपल्याकडची अजून काही पद्धती ह्या संपलेल्या नाहीत. हुंड्याची पद्धत असेल, मुलाकडे वंशाचा दिवा म्हणून बघायची पद्धत असेल किंवा इतर काही असतील, जे विचार माणसाच्या मनामध्ये आहेत ते कधीच होत नाहीत. त्यामुळे हे विचार जर संपवायचे असतील तर आपल्याला महिलांना आपल्या बरोबर खांद्याला खांदा लावून आपल्या बरोबर सोबत घेतलं पाहिजे. या महिला सबलीकरणासाठी पहिल्यापासून वेगवेगळ्या टप्प्यावरती वेगवेगळ्या समाजसुधारकांनी सुद्धा कार्य केलेलं आहे. एवन सतीची चाल त्या काळात होती, त्यासाठी राजाराम मोहन राय असतील, स्त्री शिक्षणासाठी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले असेल, महात्मा फुले असतील, यांनी पहिली शाळा चालू केली, हॉस्टेल उभारली. त्यानंतर आपलं महाराष्ट्र शासन असेल किंवा केंद्र शासन असेल, यांनी सुद्धा वेगवेगळ्या टप्प्यावरती महिला सबलीकरणासाठी पावलं उचललेले आहेत. आपल्याकडे महिला बाल विकास विभाग आहे शासनाकडे. त्याचप्रमाणे महिलांच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी वेगवेगळ्या टप्प्यावरती महिला बचत गट असतील किंवा वेगवेगळ्या स्कॉलरशिप असतील, वेगवेगळे अनुदान देऊन शासनाने महिला सबलीकरणासाठी पावलं उचललेली आहेत. अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने आपण महिला सबलीकरणासाठी उद्योग असेल, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण शासनामार्फत असेल किंवा आपण समाजाच्या वतीने आपण पावलं उचलत आहे. आणि या पावलाचा किंवा याचा परिणाम म्हणूनच अलीकडच्या काळात म्हणा किंवा वेगवेगळ्या महिला चांगल्या प्रकारे योगदान देत आहेत. तुम्ही पाहिलं असेल की आपल्या यापूर्वीच्या राष्ट्रपती असतील प्रतिभाताई पाटील असतील, पंतप्रधान इंदिरा गांधी असेल, खेळाच्या क्षेत्रामध्ये पी.टी. उषा असेल किंवा अजून कोणी असेल, अशा प्रकारे किंवा आता सध्याच्या राष्ट्रपती असतील माननीय द्रौपदी मुर्मू, तर हे सुद्धा एक महिला सबलीकरणाचं किंवा महिलांना पुढे नेण्यासाठी उचललेलं पाऊल आहे. परंतु जोपर्यंत आपण आपल्या घरापासून, आपण आपल्या परिवारापासून, आपल्या मुलाबाळापासून हे विचार रुजवत नाही, तोपर्यंत आपल्या ह्या महिलांचं सबलीकरण किंवा जुन्या पद्धती आपण जोपर्यंत बंद करत नाही, आपले विचार चांगले होत नाहीत किंवा आपल्या विचारामध्ये परिवर्तन होत नाही महिलांच्या बाबतीत आणि आपण त्यांना आपल्या बरोबरीने घेत नाही, तोपर्यंत तरी महिलांचं सबलीकरण खरं होईल असं वाटत नाही. कितीही शासनाने प्रयत्न केले किंवा कितीही वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न केले तर ते आपल्या मनातून त्या गोष्टी झाल्या पाहिजेत किंवा मनातून आपण महिला सबलीकरणासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. एवढं बोलतो आणि पुन्हा एकदा ज्यांना ज्यांना सत्कार दिला किंवा सत्कार ज्यांनी ज्यांनी स्वीकारले त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आपल्या सासवड शहरातील सर्व पत्रकार बंधूंचं आणि इथे जमलेल्या सगळ्यांचं मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. मी सर्वांना विनंती करतो की बोलता काळाला आपण यांचा या ठिकाणी सन्मान करायचा. ओके, समोर बघा, इथे समोर इथे किती वेळ? ओके.